कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेटवर्क नाही आहे ग। ओ कट झालं। आनंदी, मी जर तुला हा फोन दिला, जर दिला तर तू तुझ्या भावनाईला काय सांगणार? मी माझ्या भावनाईला सांगणार की तुम्ही मला किती त्रास देता आणि माझ्यावरती रुसता आणि माझ्या पायावरून मला टीज करता। असं डायरेक्ट सांगणार? अरे बाबा, बर तू असं जर भावनाईला सांगितलंस तर तिला तिला काय वाटेल ना? वाईट वाटेल ना? मी भावनाईला सांगितलं तर ती तुम्हाला पनिश करणार। पनिशमेंट तर मिळेल, मग त्यानंतर आम्ही काय करू असं वाटतं तुला? सांग, नाही माहिती? मी सांगतो, तुझी खरी आई, तुझे बाबा, तुझी आजी देवाघरी गेलेत ना, तसंच तुझ्या भावनाईला पण आम्ही देवाघरी पाठवू। आणि मग तुला कायम आमच्यासोबत राहायला गेली इथे, आणि तुझी भावनाईवरती देवाकडे आकाशात, आणि तिकडनं तुला हाय करेल, हाय असं करेल सारखं। चालेल? आई Hey, yeah, darling. रवी, इमिजिएटली वकिलाला बोलवून घे। Hey, hold on. Hold on. काय झालंय काय? काही झालं नाहीये, बट सी, आनंदीवर माझं प्रेम आहे नो डाऊट, तू म्हणतोस ते खरंय। त्या भावनासारखं इमोशनल फुल असून चालत नाही, माणसाने कसं मनी माइंडेड असावं लागतं। पटलंय मला। गुड, यू गॉट द पॉइंट। ठीक आहे, मी ॲडव्होकेट देशमानेंना बोलवतो। एक मिनिट, ते युजलेस देशमाने ना अजिबात बोलवू नकोस। अरे किती रेस्ट्रिक्शन लावतात ते। लुक फॉर समवन जो आपल्याशी आपल्या भाषेत बोलेल, ओके? फेअर पॉइंट, मी बघतो। बाय द वे, आनंदी कुठे आहे? ती आपल्या रूम मध्ये नॅप घेतीये, आई बरोबर खेळून दबली होती ना म्हणून। ओके, फाईन। आई, बघितलंस का, आजकाल तुझ्या मुलांनी काहीही न सांगता तुझी सून सगळं काम करून टाकते माझ्या फायद्याचं। वाह, मस्त। म्हणजे आता त्या भावनाचा बँड चांगलाच वाजणार असं दिसतंय। ॲब्सोल्युटली। बाय द वे, सुपर्णा तिच्या रूम मधनं बाहेर यायच्या आधी आनंदीची रूम अनलॉक करून येतो। तिने बघितलं तर उगाच सीन क्रिएट करेल। हो हो, जा बिंदास जा।
आनंदी, आनंदी, कुठे आहात तुम्ही? तुम्ही काही काळजी करू नका. फक्त 1.5 दिवस. उद्या संध्याकाळी तुम्ही परत आपल्या घरी आला असाल. फोन करू का आनंदींना? दिवसभर तसंही बोलणं नाही झालंय. काय करत असतील काय माहिती. डार्लिंग, काय झालं ग? अरे ही आनंदी पण ना, एवढं मी स्वतः तिच्यासाठी पास्ता बनवून घेऊन गेले, पण खायलाच तयार नाही. किती मनवलं मी तिला, अरे भरवायला तिच्या तोंडापर्यंत नेला होता घास, पण नाही, तिला खायचंच नाहीये. तिला पोळी भाजी हवीये. तर पोळी भाजी कुठून देऊ मी हिला? अगं राहू दे, तशीच उपाशी राहू दे, तिला काही होत नाही. अगं म्हणजे तसं नाही, ही पोरं अशी खायची नखरे करतातच ग. आता यांची खोड मोडायला नको का? अगं त्या भावनाने डोक्यावर चढवून ठेवलंय तिला, बाकी काही नाही. तर पाहिलंस का, तू छान पास्ता केलायस, पण बसली ना हट्ट करत ती, म्हणून म्हटलं ग. आता कशाला फोन करतेस भावना? माझी मम्मा गेल्यानंतर मी पण तिला असंच मिस केलं होतं. मी पण अशीच तरसले होते तिच्याशी बोलायला. तुला पण तरसावं लागणार आता. काहीही झालं तरी मी आनंदीला तुझ्याशी बोलायला देणारच नाही. आनंदी, बरे आहात ना? काय करताय तुम्ही? तिकडे जाऊन काही तासच झालेत, पण मला मात्र हे काही तास काही महिन्यांसारखे वाटायला लागले. तुमच्याशिवाय ही वेळ सरता सरत नाहीये. अजून पुढचा अख्खा दिवस आहे, तो कसा सरायचा? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.